संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पीक विमा योजनेचा आधार. मात्र हीच पीक विमा योजना आज शेतकऱ्यांच्या अश्रूंचं कारण ठरतीये. शेतकऱ्यांच्या वेदना शब्दात मांडणं हे खूप कठीण आहे. पोलिओमुळे पायानं अपंग असलेले बबन आणि दृष्टीहीन भोळ्या स्वभावाच्या त्यांच्या राधा कांबळे, मूलबाळ नसलेलं हे दाम्पत्य निराधार पेन्शन आणि 1.5 एकर शेतीच्या आधारावर आयुष्य जगतंय. संकटाच्या काळात आधार मिळावा म्हणून भरलेला पीक विमा आज त्यांच्या वेदनेचं कारण ठरलाय. पाहुयात पीक विम्यानं बबन आणि राधा या दाम्पत्याची केलेली ही थट्टा. या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पीक विम्यानं मांडली शेतकऱ्याची थट्टा. 700 रुपये उसने घेऊन भरला पीक विमा. हातात आले अवघे 211 रुपये. धाराशिवच्या वडजीत दिव्यांग कांबळे दाम्पत्याची करुण कहाणी. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील वडजीतलं अपंग शेतकरी बबन कांबळे आणि त्यांच्या पत्नी राधा कांबळे पत्र्याच्या 2 खोल्यात राहतात. गेल्या वर्षी धाराशिवच्या महापुरात या घरात पाणी शिरलं. घरामध्ये शेजारच्यांकडून लाईट कनेक्शनवर बल्बचा उजेड घेतला. तेवढाच काय तो प्रकाश. त्यांच्या आयुष्यात सुद्धा तसाच काहीसा अंधार. दोघंही अपंग, ना कोणाचा आधार ना कोणाची साथ. जगण्याला लागणारा पैसा फक्त 1.5 एकर शेतीवर अवलंबून. मात्र गेल्या वर्षी महापुरात सगळं काही पीक गेलं. बबन कांबळे यांनी हात उसने 700 रुपये घेऊन पीक विमा भरला. सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टी आणि पुरात त्यांचं सोयाबीनचं पीक पूर्णपणे वाहून गेलं. 10 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या खात्यावर अवघे 211 रुपये जमा झाले. विमा भरतात 720 रुपये, त्यातून 211 रुपये विमा आलाय. ते चला नाही, आम्ही तसंच ठेवून दिलाय. तो सगळं जायला आणायला 300 रुपयाला मग ते आणलाच नाही, तसंच ठेवून दिलाय. रानातलं तर काही पीक आलंच नव्हतं. ते खाली पावसानं जिरून गेलं, काही काढायला आलं नाही, काही तिकडलं काही आलंच नाही. दुसऱ्याचे पैसे घेऊन भरले, दुसरे पैसे घेऊन भरले. निराधार योजनेच्या मानधनावरच त्यांचा संसाराचा गाडा चालतोय. मात्र मानधन देखील 2-2 महिने उशिरानं येतं असं राधा कांबळे म्हणतायत. भोळ्या स्वभावाच्या असलेल्या राधा बालपणापासूनच दृष्टीहीन. दोघेही एकमेकांच्या साथीनं सोबतीनं संसाराचा गाडा हाकतात. काय करू आता, पगारी ती मुलबाळ नाही आम्हाला. आई बाप नाही, ते सांभाळीत नाहीत, बघत नाहीत, विचारित नाही, पुसत नाही. उष्ण भरला तर लावाकडून पैसे घेऊन आम्हाला लिहायला वाचा येत नाही, समजत नाही काय तसं. 2-2 महिने 3-3 महिने पगार. मग कसं चालवायचं सगळा गाडा? चालवायचा, काय करावं. निराधार असलेले कांबळे दाम्पत्य विमा योजनेत भरल्या गेलेल्या शेतकऱ्यांचा चेहरा आहे. यांच्यासारख्या हजारो शेतकरी असे आहेत की ज्यांनी भरलेला पीक विम्याची रक्कम देखील त्यांना परत मिळालेली नाहीये. पीक विम्यासाठी जसं आव्हान केलं यावर्षी पीक विमा भरा म्हणून, त्याचप्रमाणे या मागच्या खरीपाच्या 2025 मध्ये लक्ष घालून कंपनीने जो दावा केलाय की आम्ही सॅटेलाइट वरून उत्पादन जास्त दाखवलं, तो डाटा कंपनीकडून सार्वजनिक करावा. त्यांनी ज्या प्रकारे विमा नाकारलाय त्याप्रमाणे तर कलेक्टर साहेबांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून पीक विमा मिळवून द्यावा, ही अशी आमची अपेक्षा. पीक विमा योजनेत बदललेले निकष, विमा मिळण्याकरता असलेले 4 ट्रिगर वगळल्यामुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतोय. विमा योजनेतील अतिवृष्टीचा निकष बदलला. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारला याची जाणीव करून दिली. शेतकरी विम्याकरता आपण आग्रही भूमिका घेणार असं सांगत त्यांनी पीक विमा कंपनी आणि राज्य सरकार यांच्या करारावर बोट ठेवलं. मी ज्यावेळेस एनडीएच्या भाग झालो, महायुतीमध्ये आलो, त्यावेळेस सुद्धा पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटून मी पहिली मागणी हीच केली
की ह्या ट्रिगरचा समावेश पहिल्यासारखा पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये जो करार झालाय त्या करारामध्ये पहिल्यासारखा ह्या ट्रिगरचा समावेश असणं नितांत गरजेचं आहे. जर तो समावेश नाही झाला तर शेतकऱ्यावर परत असा अन्याय होईल. पीक विमा योजनेतील बदलानंतर धाराशिव मधील अनेक शेतकऱ्यांना अत्यल्प भरपाई मिळाली. त्यामुळे हा पीक विमा की शेतकऱ्यांची थट्टा असा सवाल आता शेतकरी विचारताय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढत आपला निषेध नोंदवलाय. कायम शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं फुटण्याचं काम यांनी केलंय. एकंदरीत हा जिल्ह्यावर अन्यायच आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये असाही पाऊस कमी असतो, पिकाचं सोयाबीन सारखं पीक येतं की जातं माहिती नाही, आणि शेतकऱ्यांनी भरलेला जो विमा आहे तेवढंच एक शाश्वत उत्पन्न आता मला वाटतं की ते शेतकऱ्यांसाठी आहे. याची सखोल चौकशी व्हावी आणि सरसकट हेक्टरी 24,000 रुपये पीक विमा मिळावा ही आमची महाविकास आघाडीच्या वतीनं मागणी आहे. धाराशिवच्या सत्ताधारी असो किंवा विरोधक, सगळ्यांनी शेतकरी पीक विमा मध्ये आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभे असल्याचं सांगितलंय. मात्र पीक विमा कंपनी आणि सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी विम्यापासून वंचित आहे. बबन कांबळे आणि राधा कांबळे हे देखील निराधार दाम्पत्य फक्त एक उदाहरण आहे. अशा अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज आहे. तरी या कांबळे दाम्पत्याला मदतीची आस आहे. आता हे सरकार शेतकऱ्यांना, या निराधारांना मदत कशी करणार याकडे लक्ष आहे. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.